नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात 7 जागांसाठी येत्या एप्रिलमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापणार आहे. 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक आहे. आणि निवडून येण्यासाठी आमदार हे मतदार आहेत. निवडून यायचं असेल तर एका उमेदवाराला 37 मतं किमान पाहिजेत. 37 आमदार ज्याच्याकडे आहेत तो राज्यसभेवर निवडून जाईल. तर या अनुषंगाने बी जे पीचे 4 जण राज्यसभेवर जाऊ शकतात. शिंदे सेनेचा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा. शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचा एक उमेदवार निवडून जाऊ शकतो आणि विरोधकामधून एक उमेदवार निवडून जाऊ शकतो. महाविकास आघाडीकडे 46 मतं आहेत. तर महाआघाडी पहिलीसारखी राहिलेली नाही. काँग्रेसचं काही वेगळं लाईन आहे. ठाकरे सेना आणि काँग्रेस एकत्र राहिले तर एक जागा महाविकास आघाडीची येऊ शकते. पण काँग्रेस यावेळी ठाकरे सेनेसोबत राहील का? शरद पवारांकडे 10 आमदार आहेत फक्त. त्यामुळे 10 आमदारावर शरद पवारांचं काही चालणार नाही. शरद पवारांना ठाकरे सेनेची मदत घ्यावी लागेल. तर ठाकरे सेना शरद पवारांना मदत करेल का? कारण ठाकरे सेनेचे उमेदवार आहेत, त्यांनाही आपला उमेदवार राज्यसभेवर पाठवायचा आहे. प्रियंका चतुर्वेदी सध्या राज्यसभेवर होत्या, त्यांचा कार्यकाळ संपतोय. आता उद्धव ठाकरे प्रियंका चतुर्वेदी यांना रिपीट करतात की नवा चेहरा देतात, त्याच्यावर आहे. पण शरद पवारांसाठी उद्धव ठाकरे राज्यसभेची एक जागा गमावणार नाहीत असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते. तसं झालं तर मग शरद पवारांची पंचायत होणार आहे. कारण फक्त काँग्रेसच्या मतावर ते जमणार नाही दुकान शरद पवारांचं. शरद पवारांना काहीतरी वेगळी फिल्डिंग लावावं लागेल. काँग्रेसने साथ दिली तर शरद पवार जाऊ शकतात. सध्या काँग्रेस वेगळ्या मूडमध्ये आहे. विधानसभा निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवल्या होत्या. त्यामुळे यावेळी काँग्रेस काही वेगळी भूमिका घेऊ शकते. पण तरीही शरद पवार राज्यसभेवर जातील असं त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना वाटतं आहे. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की साहेब राज्यसभेवर जातील. आता शरद पवारांचं सध्या वय 85 आहे. मागे त्यांनी जाहीर केलं होतं मी पुढे लढणार नाही वगैरे वगैरे, पण आता ते लढण्याच्या मूडमध्ये आहेत. संजय राऊतांनी त्याची वाच्यता केली आहे की साहेब लढायची इच्छा आहे साहेबांची. साहेबांना पाठिंबा देणार कोण? साहेबांकडे मतं आणणार कोण? आता मध्यंतरी 2 राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू होती, ती लांबली आहे, ती थांबली आहे. पण सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचा चार्ज कॅप्टन सुनित्रा पवार आहेत. सुनित्रा पवार हे अजितदादांच्या पत्नी आहेत. अजितदादा गेल्यानंतर सध्या सारी सूत्र सुनित्रा पवार यांच्याकडे आहेत. तुम्हाला एक लक्षात आलं असेल, पवार कुटुंब सुखात आणि दुःखात नेहमी एकत्र येतात. यावेळी सुद्धा शरद पवारांना सुनित्रा पवारांकडूनच पाठिंबा दिला जाऊ शकतो. म्हणजे शरद पवारांचा जो प्रॉब्लेम आहे तो सुनित्रा पवार सोडू शकतात.
राष्ट्रवादीची अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद शरद पवारांना मिळू शकते. सुनित्रा पवार यांनी मनात आणलं तर. मध्यंतरी सुनित्रा पवार यांना भेटायला शरद पवार स्वतःहून गेले होते, हे अजितदादांच्या दुःखद निधनानंतर, मृत्यूनंतर. त्यामुळे पडद्यामागे काहीतरी घडतंय. सुनित्रा पवारांनी मनात आणलं तर शरद पवारांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आणि जर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जर शरद पवार राज्यसभेवर गेले तर मग राष्ट्रवादीचं दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असं समजा. अर्थात हे सर्व सध्या तर या आघाडीवर शांतता आहे, पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. योग्य वेळी सुनित्रा पवार आपले पत्ते खेळतील. सुनित्रा पवार यांनाही राज्यसभा सोडावी लागणार आहे. त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र पार्थ पवार जातील अशी आपली माहिती आहे. परंतु एक जी निवडायची आहे राज्यसभेसाठी, त्यासाठी शरद पवारांचा विचार अजितदादांची राष्ट्रवादी करू शकते. आणि इकडे जर विचार झाला नाही तर शरद पवार देशात इतर राज्यातूनही जोर मारू शकतात. इतर राज्यामध्येही निवडणुका आहेत राज्यसभेच्या, पण तशी गरज पडणार नाही असं शरद पवारांच्या चाहत्यांना वाटतंय की साहेबांना सुनित्रा पवार यांचाच पाठिंबा मिळेल. आणि वयाच्या 85व्या वर्षी शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जातील. रामदास आठवले यांचाही एक प्रॉब्लेम आहे. मागे भाजपने त्यांना संधी दिली, आता भाजप ती संधी रिपीट करतं काय की दुसऱ्या कोण्या दलित नेत्याला राज्यसभेवर पाठवते, हेही पाहण्यासारखं राहील. एकूणच राजकारण सध्या अस्थिर झालं आहे. या अस्थिर राजकारणात नेमकं काय होणार याचा दावा खुद्द शरद पवार सुद्धा करू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार पुन्हा जाऊ शकतील राज्यसभेवर? कॉमेंट करा. नमस्कार.